सुशील केडिया यांनी काल राज ठाकरेंना आवाहन दिलेलं होतं आणि मी कुठल्याही परिस्थितीत मराठी बोलणार नाही असं आवाहन दिल्यानंतर मनसेकडनं जे आहे ते आता सुशील केडिया यांच्या ऑफिसवरती जे आहे ते नारळ फेकण्यात आलेले आहेत। व्ही वर्क्स हे ऑफिस आहे, हे वरळीमध्ये स्थित आहे। या ठिकाणी जे आहेत ते स्वतः व सुशील केडिया हे काम करत होते। आता मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथे तैनात करण्यात आला आहे। पोलिसांचे अधिकारी देखील इथं आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जो आहे तो इथं तैनात करण्यात आलेला आहे। मोठ्या मीडियाची टीम्स देखील इथे दाखल झालेल्या आहेत। काल राज ठाकरेंना जे आहे ते सुशील केडियांनी आव्हान दिलेलं होतं आणि राज ठाकरेंना त्यांनी उद्देशून सांगितलं होतं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये मराठी बोलणार नाही आणि त्यानंतर आज मनसेकडनं त्यांचा निषेध करण्यात आलाय। एकीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा मेळावा होत असताना मनसेकडून या संपूर्ण कार्यालयावरती जे आहेत ते नारळ जे आहेत ते फेकण्यात आलेले आहेत। आपण बघू शकतो की इथे नारळाचे कवचे देखील पडलेले आहेत। नारळ जे आहेत ते मनसेकडनं इथून फेकण्यात आलेले आहेत। एक निषेध जो आहे तो करण्यात आलेला आहे। सुशील केडिया यांच्या कालच्या ट्विट नंतर जे आहे ते माध्यमांमध्ये असेल किंवा मनसेकडून असेल यांच्याकडनं जे आहे ते एक निषेध व्यक्त करण्यात आलेला होता। संताप जो आहे तो व्यक्त केला जात होता, परंतु सुशील केडिया हे आपल्या जे त्यांनी वक्तव्य केलं होतं सुशील केडियांनी त्याच्यावरती ते ठाम होते आणि अशा कुठल्या तरी पद्धतीनं जे आहे ते मनसेचा उद्रेक जो आहे तो आपल्याला सध्या झाल्याचं पाहायला मिळतंय। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो घडल्यानंतर जे आहे ते मनसेकडनं आता सुशील केडियांच्या कार्यालयावरती नारळ फेकण्यात आलेले आहेत। आता हा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। कॅमेरामन हिरासह सचिन गव्हाणे, TV9 मराठी, मुंबई।